12 जानेवारी दुपारचे 1:30 वाजलेत आणि आमचे 60 दिवस संपलेले आहेत. 61वा दिवस चालू झाले. काल आम्ही आवली घाट या गावात थांबलो होतो एका आश्रममध्ये. सकाळी निघायला आम्हाला उशीर झाला, कारण सकाळी 5 वाजता धो पाऊस पडला. इतकं जोर पाऊस पडला की काय लवकर जायला झालं नाही. तरी 8 वाजता निघालो आम्ही. सकाळी 8 वाजता निघालो. नदीचा किनारा मिळाला. एक बाबांनी गुळ खाऊन घेतलं, म्हणाला नदीच्या किनाऱ्याने जा. चांगला रस्ता सोडून नदीच्या किनाऱ्यावरती गेलो. चिखल वगैरे खूप होतं, घसरत होतं. तरी काय हरकत नाही. 4 किलोमीटर आलो आम्ही. नदीच्या मैयाचा साथ मिळाला. शेवटी हा रस्ता मिळाला. आता आम्ही जहाजपुरा गावामधून जेवण करून निघतोय. सुनसान रस्ता, कोणी नाही आहे. थोडे परिक्रमावासी थोडे जे बरोबरीने होते ते मागे राहिले विश्राम करत. आणि थोडे असे तसे निघून गेले. आता मी एकटाच या रस्त्यावरून जात आहे. जास्त ट्रॅफिक नाही आहे या रस्त्यात, म्हणून काही त्रास नाही आहे. बुधनी म्हणून गाव आहे, मोठं गाव आहे. तिथं पोचायचं होतं आज मला, पण अजूनही 25 किलोमीटर आहे आणि आता 1:30 वाजलेत. तर पोचायला शक्य आहे की नाही बघू, पोचू शकतो की नाही. आता आम्ही जवळजवळ 15 किलोमीटर चालून आलेलो आहे. बघू काय होतं ते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. 12 जानेवारी 61वा दिवस. दुपारचे 4 वाजलेत आणि मी सातधारा म्हणून गाव आहे, त्या गावात राहायचं निर्णय घेतला. उद्या सकाळी मी पुन्हा प्रवास सुरू करेन. ही सातधारा आहे. हे जे दिसतात ना बेट, तिथून एक बेट आहे, ही दुसरी बेट आहे, ही तिसरी बेट आहे, ही चौथी बेट आहे, ही 5वी. 1 2 ही 1 2 3 4 5 6 आणि तिकडचं एक 7. ही 7 बेट आहेत. 7 बेटमध्ये सेपरेटली वाहत आहे ती, म्हणून तिला सातधारा म्हणून नाव दिले. गावाचं नाव पण सातधारा आहे. हे बघायला म्हणून परिक्रमावासी येतात तिथं. आणि इथं आश्रम पण आहे करुणाधामवाल्यांचं. हे सातधारा म्हणतात त्याला. 7 बेट फॉर्म झाली तिथं आणि 7 बेटामधून ती वाहते, म्हणून याला सातधारा म्हणतात. आज बुधनीला जायचं होतं पण जाऊ नाही शकत, कंटाळा आला आहे, म्हणून इथं राहते. आणि उद्या मी बुधनीमध्ये जाईन. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.